वेलकम टू माय चॅनल आणि डे 9 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। चला निघूया। आजचा बघता बघता 9वा दिवस आलेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे मजा करण्याचा, इथे फिरण्याचा आणि इकडचे स्पॉट्स दाखवण्याचा। सो उद्या आपण मुंबईसाठी रवाना होणार आहोत। सकाळी 5ची गाडी आहे। सो आपण 5ची गाडी सकाळी पकडल्यानंतर आपण 4 तारखेला दुपारपर्यंत तिकडे पोहोचणार आहोत। सो असंच बघत राहा, असंच एन्जॉय करत राहा। आणि केरला सिरीज कशी वाटली ना तुम्हाला, जे मी सगळे ब्लॉग टाकलेले आहेत, सो ते तुम्हाला कशी वाटले ते नक्की कमेंटमध्ये कळवा। आवडले असेल तर सबस्क्राईब वाढून द्या मित्रांनो, आणि सबस्क्राईब नाही वाढले तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी कसं घेऊन येईन हे विचार करा। सो सबस्क्राईब वाढले पाहिजे, सबस्क्राईब करा तुमच्या भावाला, लाईक कमेंट आणि शेअर पण करा। चला सो गाईज, गुड मॉर्निंग झालेले आहे आणि आता वेळ आहे ती नाश्ता करण्याची। सो आता नाश्ता करायला आपण खाली चाललेलो आहोत। बट इकडचं वातावरण आहे ना, इकडचं जे बोलतात ना की स्ट्रक्चर आहे घरांचं, मला खूप आवडलं आहे आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोच। बट इकडे वातावरणही खूप चांगलं आहे, मजा आली। काल रात्री आलो आहे आपण। बट खरं सांगू तर ही सिटी मला खूप आवडली। यांचं बोलतात ना की राहणीमान खूप भारी आहे इकडचं, वावरणं राहणीमान खूप चांगलं आहे। सो चला, काय ना काहीतरी त्रुटी असते प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक एरियामध्ये, बट इथेही आहे। अरे कहना क्या चाहते हो? सो चला गाईज, आपण निघालो आता फिरायला बाहेर। डे 9 लास्टच्या दिवसामध्ये फिरण्याची मजा घेऊया। सो गाईज चला, आता एक म्युझियम आहे, म्युझियम बघायला आलो आहे आम्ही। सो चला तिकीट काढूया आणि जाऊया म्युझियम बघायला। काय या म्युझियम मध्ये खास आहे ते बघूया। चला वरती चढायचं आहे या म्युझियमसाठी, म्युझियम बघण्यासाठी। हा बाहेरचा लुक आहे म्युझियमचा। म्युझियमच्या जवळ आलेलो आहे। हा आहे बाहेरचा लुक म्युझियमचा। सो आतमध्ये जाऊन बघूया काय खास आहे। एवढं वरती चढून आम्ही आलेलो आहे या म्युझियम मध्ये। सो चला आतमध्ये जाऊया आणि बघूया म्युझियम मध्ये काय आहे एवढं खास। पैसे भरून सुद्धा या लोकांची नाटकं आहेत की इथे आपण व्हिडिओ नाही काढायचे, हे नाही काढायचं, ते नाही काढायचं, फोटोज काढायचा, असंच करायचं तसंच करायचं। राजाची खुर्ची, कोचीनचा मॅप आहे हा, जसा आपल्या महाराष्ट्राचा आहे तसंच हा कोचीनचा स्मॉल मॅप आहे। नेम ऑफ द कोचीन टू कोची। अच्छा, सो पाहू शकता सुंदर हत्ती ठेवलेला आहे एक। आपण त्या म्युझियम मध्ये जाऊन आलो आणि तिकडे चेअर्स वगैरे बघितले आपण। ती मेन जी चेअर्स होती ती कोचीच्या राजाची होती, बाजूची होती। नेक्स्ट जो होणारा राजा आहे, नेक्स्टचा जो राजा असतो त्याची होती। आणि एक अजून एक खुर्ची होती, तिसरी खुर्ची होती, ती इकडच्या प्राईम मिनिस्टरची होती। इकडे 4 वर्ष तत्वावर राजा बनला जायचा आणि 4 वर्षानंतर वेगळा राजा असायचा। 1600 शतकात असं चालायचं, लिहिलेल्या माहितीनुसार असं चालायचं। सो ती माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला। आता आम्ही निघतोय म्युझियमच्या बाहेर आणि जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनला। सो चला आता जाऊया दुसऱ्या लोकेशनला, बघूया काय पाहायला मिळतंय नवीन आपल्याला। सो इथे मार्केटमध्ये आलो होतो आम्ही आणि या मार्केटमध्ये दुकानामध्ये आलोय। बराच व्हरायटीवाला दुकान आहे हा, भरपूर काही व्हरायटी आहे इथे। सो आमची शॉपिंग चालू आहे सगळ्यांची, कोण कोण काय काय घेत आहे। चला बघूया काय काय व्हरायटीज आहे इथे। ड्रायफ्रूट्स आहे इथे, चॉकलेट्स आहे। हा कसा विचार ना त्याला, बरंच काही
गाईज आम्ही आता शॉपिंग करायला. आमच्याकडे हे सगळं भेटतं तरी पण आम्ही हेच घेऊन चाललोय कारण की सगळे लोकांना वाटेल बाबा काहीतरी आणलंय. तुम्ही पण तेच घेतलंयस तेच घेतलं म्हणजे तू पहिली मूर्खास. आमच्याकडे भेटते तरी पण घेवायचा याच आहे. पण आता बाहेर फिरायला आल्यावर काही ना काहीतरी घे. ती प्रथा आहे ना आपल्याकडची. सो मित्रांनो, या कोचीच्या मार्केटमध्ये उभा होतो. चारी साईडनी मार्केट आहे. गल्लीच्या मिडलला उभा आहे मी. चारी साईडनी मार्केट आहे. बघा तुम्हाला दाखवतो. या गल्लीत कपडे मिळत आहेत. इथेही कपडे वगैरे सर्व मिळत आहे. पुढे गेलात तर बाहेर गेलात लेफ्ट मारला तर तिकडे पण मार्केट आहे. इकडे बघाल तर इकडेही मार्केट आहे. इकडे बघाल तर इकडेही मार्केट आहे. चारी साईडला मार्केटच मार्केट आहे. मार्केट प्लेसच आहे. सो चला जरा फिरूया आपण आणि बघूया काय आवडतं काय आवडलं तर नक्की घेऊया. काही इकडनं फिरत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे जे शर्ट शर्ट किंवा काही आपण घेतो वस्तू त्याच्यापेक्षा इथे 50 ते 100 रुपये जास्तच आहे. सो मी मगाशी स्ट्रीटवरती एक चप्पल विचारली तर जी आपल्याकडे 150 रुपयाला भेटते ती चप्पल इथे 200 रुपयाला सांगतात. चला बघूया. काही गोष्टी सेम आहेत, काही गोष्टी महाग आहेत 100-150 रुपयांनी. तर चला बघूया अजून काय आपल्याला आवडतं आणि काय चांगलं वाटतंय का. काय दा मार्केट अख्खा फिरलो आम्ही आणि आता येऊन बसलोय गाडीमध्ये. सो गरम खूप होत आहे. बट या मार्केटमध्ये एक गोष्ट जाणवली की इकडचे जे व्यापारी आहेत ना ते येणाऱ्या कस्टमर सोबत उद्धटपणे बोलतात. लेना है तो लो, इतना ही प्राइस रहेगा, तुम लोग के इधर किधर कितना भी रहने दो, इधर ऐसा ही रहेगा, अशी त्यांची भाषा आहे. सो इथे याल तर फक्त बघा, खरेदी करायचंय नाही करायचंय तुमच्यावरती. सो गाईज मार्केट वगैरे फिरून आलोय आपण आणि तो म्युझियम वगैरे बघून आलोय आणि आता आपण रूम मध्ये आलोय. सो जरा फ्रेश बीश होऊया मस्तपैकी. गाईज चला आता फ्रेश बीश होऊन दुपारच्या 17 नंतर आम्ही निघालोय फ्रेश बीश होऊन मॉलला फिरायला. मे बी आजच्या दिवसातला शेवटचा फिरण्याचा स्पॉट असेल हा. सो त्याच्यानंतर आपली उद्या सकाळी 5ची ट्रेन आहे. सो आम्हाला इकडनं थोडं स्टेशन लांब आहे तर आम्हाला लवकरच निघायला लागेल. सो आता चला तोपर्यंत आता वेळ आपल्याकडे फिरण्याचा. सो चला जाऊया फिरूया मॉलमध्ये. सगळे चाललेत, मीही चाललोय. मजा करूया. आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून ब्लॉग संपला. मम्मी बोलते ब्लॉग संपला. उद्यापासून आपण आपापल्या घरी जायला निघणार आहोत सगळेजण. आम्ही सगळेजण. सो प्रत्येकाला ही आठवण राहील. सो उद्या एक ब्लॉग असणार आहे उद्याच्या दिवसात, उद्याचा आणि परवाचा घरी पोहोचण्याचा वगैरे. सो त्याच्यात मी आपल्यासोबतचे आलेले आहेत त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. सो त्यांना कसं वाटलं, काय वाटलं, त्यांची आठवण या पिकनिकमधली. सो चला आता जाऊया मॉलला. गाईज आम्ही आता मॉलमध्ये आलेलो आहे. बराच मोठा मॉल आहे हा, पाहू शकता. इथे मॅकडॉनल्ड्स आहे. बराचसा मोठा मॉल आहे. सो आपल्या मुंबईतही बरेच आहेत मॉल पण हा पण मोठा आहे. सो बघूया इकडे काय शॉपिंग होते यांची आणि काय घेत आहेत का, काय घेणार आहे यांच्यावर आहे. आपल्याला जर आवडलं तर घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं, सोडून टाकायचं. सो चला फिरूया मॉलमध्ये. गाईज आता ज्या मॉलमध्ये जाऊन आलो तो मॉल इंडियामधील सर्वात मोठा मॉल आहे. लुलू मॉल, लुलू हायपर सिटी मार्केट. सो इंडियामधल्या सर्वात मोठ्या मॉलला पण आज आपण भेट दिली. सो चला आता जाऊया रूममध्ये आणि फ्रेश होऊया आणि उद्याच्या तयारीला लागूया. कारण उद्या आपल्याला जायचं आहे मुंबई. आपल्या घरी जाणार आहोत आपण. सो चला तयारीला लागूया. जेवून खाऊन झोपूया कारण आपल्याला रात्री लवकरच निघायचं इकडनं. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला तयारी करावी लागणार आहे. सो चला बाय बाय. 11 दिवस पिकनिक केली. 11 दिवस पोट या माणसांनी आमचा भरलाय न. पिकनिकची मॅनेजमेंट केली गणेश दळवीनी ने, किरण धुमाळ न, अशोक पडवळ. एवढा टेस्टी जेवण बनवून दिलं ना आम्हाला. आमची सगळी घरची खुश आहेत न. तुमच्यासाठी एकच बोलतो, पोट असे ना, पोट जी म्हणजे बोलतात ना मनापासून आपण प्रत्येकाला दुआ देतो
म्हणजे आशीर्वाद देतो असा, तो पोटापासून जातो आपल्या. आणि त्यात जे चव असते ना, चव आहे ना, तोंडापासून जाते पोटात. ती चव दिली तुम्ही, त्याबद्दल तुमचा आहे ना धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, आभारी आहे तुमचं. शेवटचा दिवस संपता बरीच मजा केली आम्ही. मॉल फिरलो, म्युझियमला फिरलो, परत अजून मार्केटमध्ये फिरलो, सर्व तुम्हाला दाखवण्यात आलं. पण अजून एक काम आहे, ते आज आम्ही करतो आहे. कारण इंडियाची आणि साऊथ आफ्रिकाची वुमन्सची मॅच आहे, फायनल आहे. इंडिया जिंकणार ही मजा काही वेगळीच असणार. सो बघा, तुम्हाला दाखवतो, आम्ही इंडियाची मॅच बघतोय, तुम्हीही बघत असाल. सो असंच बघत राहा, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व काही दाखवत राहील. हे बघा, मॅच चालू आहे, लोकांचा काय चाललं आणि आमचा काय चाललं. आम्ही पिकनिकला येऊन सुद्धा मॅच बघतोय, कारण देशाबद्दलचं प्रेम आणि इंडिया जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठीही. जसं तुमच्यासाठी आहे तसंच माझ्यासाठीही आहे. सो इंडिया इंडिया. सो गाईज, वेळ आलेली आहे ब्लॉग संपवण्याची. आणि ब्लॉग संपवता या पिकनिकचा शेवटचा दिवस आणि डे 9 पण संपतोय. सो उद्या म्हणजेच आत्ताच थोड्या वेळाने 2 वाजता आपण इकडनं निघणार आहोत, मुंबईसाठी रवाना होणार आहोत. आणि मुंबईसाठी रवाना होताना आपण ट्रेनमध्ये असणार आहोत. ट्रेनमध्ये असतानाही ब्लॉग होणार आहे. सो जसा येतानाचा ब्लॉग केला आहे तसं जातानाचाही ब्लॉग असणार आहे. सो असं शेअर करत राहा आणि असं सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम आणि तुमचं सबस्क्रिप्शन हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो असंच सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला प्लीज़ 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 सपोर्ट करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए